दादरवरून प्रवासाला सुरुवात केली. चर्चगेटच्या दिशेने जाणारी चर्चगेट स्लो ट्रेन पकडत मी अगदी काही क्षणातच प्रभादेवी स्टेशनजवळ पोचलो. प्रभादेवी स्टेशनचं काही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत दरवाज्यात उभं राहत मगतायराव ट्रेन अजूनही स्पीड निघत चालत होती. आताच पुढील स्टेशन आला लोअर परेल. लोअर परेल म्हणजे एक चाकरमान्यांचं केंद्रच आहे. लोअर परेलमध्ये काही वर्षापूर्वी एक ना अनेक सूत गिरण्यांचं जालच पसरलं होतं. पुढील येणारा स्टेशन होतं ते चेन्नई रोड स्टेशन. अगदी ट्रेननी स्लो मोशन घेतलं आणि वेळ आली आता आपल्याला ह्या ट्रेनमधून उतरायची. नमस्कार, महाराष्ट्र आपला ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत चेन्नई रोड स्टेशन ते नरवणे पॉईंट परिसरातील जी म्हणजे फिरण्याचं ठिकाण आहेत किंवा आपण एक नॉर्मल मुंबईमध्ये फिरायचं असेल तर कुठे फिरतो तर पटकन आठवतं नरवणे पॉईंट. तर अशा नरवणे पॉईंटच्या ठिकाणी आपण पुढे जात आम्ही म्हणजे चेन्नई रोड स्टेशनला उतरलो आहे. तिथून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंगवरतीच हा नरवणे पॉईंट एरिया आहे. तिथल्या आजूबाजूचा परिसर आहे तो आपण पाहणार आहोत. तुम्हाला तिथले काय काय नवीन डेव्हलपमेंट झाली ती सांगतो. अजून काही असेल तिथलं ते तुम्हाला मी दाखवतो आहे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. चला भेटूया मग. वरती उतरल्या आपल्याला पाहायला मिळतो हा नकाशा. म्हणजे तुम्ही ज्या लोकेशनला उतरलं स्टेशनचे प्लॅटफॉर्म कसे आहेत काय वगैरे छानपैकी आता हे काढलं, मॅपिंग काढलं आहे. हे इझिली हाताने तुम्ही हे करू शकतो. छोटे मोठं जसं पाहिजे तसं लोकेशन, अगदी लहान ते लहान. स्टेशनच्या बाहेर निघताच तुम्हाला आता गिरगाव चौपाटीला रस्ता लागतो आपल्या समोरून. इथून आपण गिरगाव चौपाटीला पोचतो आहे. आता हे आहे आपला गिरगाव चौपाटीला झाला रस्ता. आता हे मेन रस्ता आहे, मेन हायवे. तो क्रॉस करून आपल्याला समोर भाग दिसेल तो गिरगाव चौपाटी. मग गिरगाव चौपाटी करून आपण नरवणे पॉईंटला वॉकिंग करत जाऊ. मग तिथले काही दृश्य आहेत, गार्डन्स आहेत, असं सर्व तुम्हाला मी दाखवतो.
व्यस्त व्हायला आलं आहे. लोक सायकल घेऊन आपल्या नवीन पॉईंटच्या दिशेने जातात. सिग्नल क्रॉस करायचं आहे, खूप लांबचं अंतर आहे. त्या साईडला आपली चौपाटी आली, पण आपल्याला इकडनं क्रॉस करायचं आहे. समोरून डबल डेकर बस येते, AC बस आहे ही डबल डेकर. सिग्नल क्रॉस करून आपल्याला इकडे यायचं. आपण आलो आहे आता. गिरगाव चौपाटी झाली. छानपैकी चौपाटीच्या बागे, चौपाटीच्या बाहेर जसा शहीद तुकाराम ओबळे चौक आहे, जे 26/11 प्रकरण झालं होतं, त्यामध्ये खूप मोठा योगदान आहे यांचं. नमस्कार, महाराष्ट्र आपला ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण नरिमन पॉईंट गिरगाव चौपाटी परिसरामध्ये व्हिजिट करतो आहे संध्याकाळच्या वेळेला. संध्याकाळच्या वेळेला तिथे कसं काय दृश्य असतं, कसं काय मौसम असतं, लोकांचे येणं जाणं कसं असतं, लोक फिरण्यासाठी काय येतात इथे, याची पूर्ण माहिती घेतो आपण. आणि तिथलं तुम्हाला मेन काय लोकेशन्स आहेत, तो पाहण्यासारखं ठिकाण आहे, ते तुम्हाला दाखवतो. कसा प्रवास आहे, काय याच्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ आपण पाहता कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर तुम्ही चांगले होत आहेत. खूप चांगलं मजा वाटते. मोठं स्वप्न आहे तुम्हाला बोलण्याप्रमाणे की आपल्याला आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे. नवीन मी चेंज केलं, त्यासाठी नाव चेंज केलं, महाराष्ट्र आपला ब्लॉग. आता आपण सुरुवात करूया चौपाटी परिसरातील. चौपाटी आणि नरिमन पॉईंट म्हणजे मरीन लाईन्स बोलतो आपण, मरीन ड्राईव्ह बोलतो कोण, अशा ठिकाणी आपण पोचतो आहे. संध्याकाळच्या वेळेला ही गिरगाव चौपाटीवरची दृश्य. लोक आपले आराम करायला येतात इथे, सहज फेरफटका मारायला येतात. तुडुंबाचा समुद्र आहे पुढे, तिथे आपल्याला जायचंच आहे. पण तुम्हाला त्याच्या अगोदर मी चौपाटीचं दृश्य दाखवतो छानपैकी. हे अशा चटया वगैरे भाड्याने मिळतात. हे लोक आपल्याला चटया प्रोव्हाइड करतात, याची रेंट घेतात काय असेल ते. विचारू आपण कधी काय रेंट आहे ती, त्याशी बोलूया आपण. थांबा. ज्या समोरील दृश्य आहे ते मुंबई काय असते ना, ही खरंच चौपाटी आणि समुद्रा ठिकाणी आलं तर लोकांना माहीत पडतं. मुंबईचं एक दृश्य वेगळं आहे. आपल्या मुंबईला असं छानपैकी समुद्र सपाटी आहे, समुद्राचा बाजूला परिसर आहे, आणि तिथे चांगल्या चौपाट्या असल्यानंतर लोकांना असं मन मोकळं करायला जागा मिळते, छान वाटतं. आणि संध्याकाळच्या वेळेला लोक जास्तीत जास्त असतात. ते खूप फॅमिली असे ग्रुपने येत असते. लहान मुलांना सुट्ट्या पण आहेत. म्हणजे एक मुंबईमधलं चांगलं फिरण्याचं ठिकाण म्हणलं तर तुम्हाला नरिमन पॉईंट आणि गिरगाव चौपाटी खूप बेस्ट ऑप्शन आहे. घरातला आपला डबा वगैरे करून तुम्ही घेऊन आलात त्याच्यापेक्षा उत्तम काहीच नाही. कमी खर्चात चांगली ट्रिप. म्हणजे आपण गोव्याला वगैरे जायचं फील बघतो ना, चौपाटीला जाऊन बसण्याचं किंवा समुद्र ठिकाणी जायचं बसायचं, तर हे नरिमन पॉईंट आणि गिरगाव चौपाटी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. समोर दिसतोय तो आपल्याला मलबार हिल परिसर. खूप रिच लोकेशन बोलतो याला आपण मुंबईमधलं. समुद्राच्या ठिकाणीच आहे जबरदस्त हा. आणि समोर बघतो आपण सूर्यास्त व्हायची वेळ आहे. अगदी झाडांच्या कुशीत सूर्य खाली डाऊन होत चाललाय. सूर्यास्त बोलतो आपण त्याला. खूप छान वाटतंय ते. आता आपण पोचतोय मस्तपैकी समुद्राच्या कुशीमध्ये. त्यामध्ये समुद्राने भरलेला पाणी एकदम मस्तपैकी छानपैकी आहे. संध्याकाळच्या वेळेला इथे खूप लोक असे पर्यटन म्हणून फिरायला येत आहेत. त्या कुशीमध्येच आपण आहेत. लोक काही फोटोज काढतात वगैरे. फुल असं तुम्हाला दाखवतो मी. समुद्र कसा तुडुंब भरला आहे छानपैकी. अशा लाटा, छानपैकी लाटा येत आहेत. छानपैकी लाटांना असं बहार येतो आहे. लोक एन्जॉय करतात, फिरत आहेत. कोणी पोहतो आहे बघा, इथे कोणतरी पोहतो आहे, पाण्यामध्ये गेला आहे. गरमी पण खूप आहे मुंबईमध्ये. आणि हा समोरचा मरीन लाईन भाग आपल्याला दाखवतो तुम्हाला मी. झूम केला का फाटतं येते म्हणून तुम्हाला जास्त दाखवत नाही. बोटी वगैरे आहेत.
आणि खूप वर्दळ आहे लोकांची, कारण सुट्ट्या असल्यामुळे लोक इथे स्वतःच्या लहान मुलांचा एक मजा आहे चालू आहे तिथे. लहान मुलं एन्जॉय करतायत. समुद्र भागामधील हे लाटांचं समुद्र किती छान वाटतंय बघा. मागे समोसेवाले आवाज देत आहेत. उसळलेला समुद्र असं छानपैकी. समुद्राच्या समोरचा भाग जो आहे ना, मार्बल हिल, जिथे मंत्री लोक आहेत, राज्यपाल आहेत, त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते. पुढचं मी तुम्हाला झूम करतो. इथे राज्यपालाचा बंगला वगैरे आहे आणि छानपैकी संध्याकाळची वेळ आहे. समुद्राचं पाणी खवळतंय आणि मस्तपैकी सूर्यास्ताची वेळ. सूर्य आपला एकदम झाडांच्या कुशीत आहे. हे बघा ना कसं छान वाटतंय. मस्त सोनेरी किरण पाण्यावरती पडतात, त्यामुळे चमक येते पाण्याला. आणि ही लहान मुलांची मेजवानी समुद्रावरती. छान वाटतं एकदम फील. कमी खर्चात अगदी आनंद हे काय लाटा कशा उसळतात. क्राऊड आहे, पाणी, समुद्राच्या लाटा. अशा लाटा होतात. छान क्राऊड आहे. चहावाले बसून सगळंच मिळतं आपल्याला. नाश्ता, चहा आहे. नौ साल की लड़की है, पुलिस को मिली है. आप लोग आ जाइए. जिसके माँ बाप है इधर आ जाओ. रोहित श्रीवास्तव. म्हणजे एखादा मुलगा वगैरे हरवला किंवा मुलगी हरवली, त्याची अनाउन्समेंट आपले पोलीस बंधू करतात. जस्ट एक अनाउन्समेंट झाली, कोणतरी एक मुलगी हरवले. रोहित श्रीवास्तव 9 साल की लड़की है. श्रीवास्तव म्हणून मुलगी आहे, ती हरवले. तिची अनाउन्समेंट आपल्या पोलीस बांधवांनी केले. त्यांनी श्रीवास्तव माँ बाप कहा है गिरगाव चौपाटी चौकी में पुलिस को संपर्क कीजिए. अच्छा, त्यांनी वर्णन पण सांगितलं आहे तिचं कसं काय कपडे घातले वगैरे ते. पण त्याच्या आईवडिलांना लगेच समजलं पाहिजे. म्हणजे किती छान व्यवस्था केली आपण ह्या चौपाटीवरती. गार्डन आहे गिरगाव चौपाटीच्या बाजूलाच. अगदी छान आणि क्लीन आणि नीट गार्डन आहे. चांगली देखरेख घेतात काका. तिथे पाणी घालतायत झाडांना, गार्डनला. खूप छान असं टिळकांचं स्टॅच्यू पण आहे. म्हणजे खूप छान फील येतं आहे. टिळकांचं हे आपलं स्टॅच्यू आहे, लोकमान्य टिळकांचं. छानपैकी हा स्मारक उभं केलं टिळकांचं. ते खूप जबरदस्त दृश्य आहे, पाहण्यासारखं आहे. खूप हाईटला आहे ते. मी तो मागे जातोय.
मुंबई ही अशी नगरी आहे की तिथे लोकांना शांतता नसते. मग शांतीसाठी लोक काय करतात, आपला एक टाईम वेळ काढून चौपाटी, नवीन पॉईंट अशा ठिकाणी खूप येतात. म्हणजे आपण मरीन लाईन्स बोलतो किंवा नवीन पॉईंट, या ठिकाणी शांतता निभवण्यासाठी. म्हणजे मुंबईमध्ये कसं पूर्ण दिवस धावपळ असते, कॉलेजचे स्टुडंट असो की कोणी वर्कर असो, काही असो, त्याचं जीवन आहे ना मुंबईमधलं धावतं आहे, पळतं आहे. तो कधी स्तब्ध थांबत नाही. दिवस रात्र बिचारा मेहनतच करत असतात. त्यांच्या मागे कायमचं मुंबईमध्ये राहणारा म्हणजे धावणारी लोक म्हणून ओळखले जातात. तर त्यांना कुठे एक शांतता पाहिजे असेल म्हणून ही फील्ड आपल्याला बघतो आपण. म्हणजे चौपाटीच्या बाजूला एवढी गर्दी कशासाठी लोक येतात, त्याला एक निवांत पण पाहिजे असतो. प्रत्येकाचा वेगळा पण पाहिजे असतो. त्यासाठी ही गर्दी असते चौपाटी साईडला. माझ्या मागे जे गार्डन बघतात ना, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यान म्हणून ओळखतात तिथे. तर आपण तिथे थोडीशी व्हिजिट मारूया. एकदम छान आहे आतमध्ये पाहायला. छोटासा एंट्री आहे, गेट्स एंट्री आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत बसण्यासाठी. खूप छान लोकेशन आहे. लोक आपला निवांत घ्यायला इथे येत आहेत. छानपैकी टिळकांचं एक ब्रीद वाक्य आहे, स्वराज्यभूमी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आपण कितीतरी पुस्तकामध्ये वाचलं आहे टिळकांचं हे लेख. त्याचा एक त्यांनी म्हणजे असं मॉडेल बनवलं आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे आहेत. फिरायला एकदम छान वाटतं. शांततामय वातावरण आहे. त्याचा वेळ अगदी फार कमी आहे. 7 वाजता काहीतरी बंद होतं ते. बघूया आपलं कसं व्हिजिट मारता येईल तसं आपण मारतो आहे. आराम करते माझं. आणि ही झाडं आपल्या दृश्यात दाखवली. खूप छान झाडं आहेत. मंदिर आहे इथे शंकराचं. समोर बघताय तो एक सेट उभा केला आहे स्वराज्याचा. खूप छान वाटतंय ते सेट. बाजूला चौपाटी, असं गार्डन, त्यात लोकांचं असं निवांतपण. म्हणजे मुंबईमध्ये अशी निवांतपण मिळत नाही. त्यासाठी लोकांना हे निवांतपण पाहिजे असतो. लहान मुलांना खेळण्यासाठी अशी छोटी छोटी गार्डन बनवण्यात, खेळायला पॉईंट्स हे, याच्याकडून मुलांनाही छान एन्जॉय मिळेल. हे समुद्राच्या काठी जे टाकलेले असतात रॅप, त्या टाईपचे हे रॅप आहेत. प्लास्टिकचे आहेत पण हे. त्याने एक मॉडेल ठेवलं इथे बनवून. आणि ही लहान मुलांना खेळण्यासाठी अशी जागा खूप छानपैकी. लहान मुलं, वयोवृद्ध इथे येऊन आराम करतात. छानपैकी आहे बघा, लाईट लागले. आणि हे आपलं टिळकांचं पुन्हा एकदा स्मारक पाहतो आपण. बाहेरून लाईट लागले आता. छान अशी झाडं आहेत वरती. खूप संध्याच्या वेळेला खूप प्रसन्नता वाटते इथे. गार्डनच्या कुशीत हा गार्डन आहे एकदम. आता लाईट वगैरे लावले. हा मेन गेट. इथून तुम्ही आतमध्ये याल. आपण निघतोय नरवण पॉईंट ह्या ठिकाणी. म्हणजे मरीन ड्राईव्ह बोलतो त्याला आपण. तिथे थोडंसं दृश्य घेऊया, तिथला एन्जॉय करूया. आणि तिथून मग आपण छत्रपती शिवाजी महाराज चौपाटीला आपल्याला गुड बाय करायची वेळ आले. एक लास्टचा शॉट घेऊया. हे लाईट पण लागले. खूप छान असे पक्षी समुद्राच्या वरती असे दिसतात बघा तुम्हाला. अशा पक्ष्याचा तवा फिरतो आहे. आणि आपण चौपाटीला करतोय गुड बाय, सी यू. चला आता आपण जाऊ नरिमन पॉईंट आणि मरीन ड्राईव्ह बोलतो त्याला आपण. आपले मुंबई पोलीस, ट्रॅफिक पोलीस
उन्हाताणात संध्याच्या वेळेलाही त्यांना तेवढीच काळजी करायची असते, ट्रॅफिकची बसून सगळ्यांचीच. त्याचा बस स्टॉप आहे, या बस स्टॉपवर बस पण येतात, बसचं थांबायचं. बिर्ला केंद्र म्हणून बस स्टॉप आहे. जसं संध्याकाळ होते तसं तसं लोकांचं क्राऊड चौपाटीकडे यायला निघतं आहे. आता आपण येऊन पोहोचतो मरीन ड्राईव्ह ह्या परिसरामध्ये. समुद्राचं ठिकाण आहे एकदम मस्तपैकी, छानपैकी हवा येते, उष्णता कमी लागते. आणि समोर तुम्ही पाहता संध्याकाळी लोक मरीन लाईन्सला काय येतात, मरीन ड्राईव्हला काय येतात, ही अशी भरगच्च पब्लिक आहे. हा मरीन ड्राईव्ह परिसर, इथे लोक येतात संध्याकाळच्या वेळेला. का तर इथं एक निवांतपण मिळतं, उशांत मिळतं. तर मुंबईचं जीवन धावपळीचं जीवन आहे, त्यामध्ये हे लोकांना एक निवांतपण मिळतं. समुद्राच्या लाटा खूप छान अशा, खूप सुंदर लोकेशन आणि नजारा आहे. लहान मुलं असो किंवा कोणी असो, पण आपण निवांत वेळ घालवण्यासाठी मरीन ड्राईव्हला नक्की येतात. समोर दिसतात ते बिझनेस हब आहे, पण आपण पोचतो आहेच. लोक इथं सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी जास्त करून येत आहेत, कारण हा लोकेशन म्हणजे मनाला भावनाला प्रसन्न करणारा लोकेशन आहे. किती मोठ्या टेन्शनमध्ये माणूस असेल तरी ह्या ठिकाणी येऊन बसलं तर 10 मिनटं त्याला निवांतपण मिळतं. कशी वाटते आपल्या यूट्यूबमधून मुंबई, तुम्ही नक्की कमेंटमध्ये करा. नरिमन पॉईंट परिसर आपण त्याला बोलतो. तुम्हाला कसं वाटतं दृश्य हे नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करा. ह्या व्हिडिओने नक्कीच कमेंट बॉक्स कचकचा भरला पाहिजे. पोचलोय मरीन ड्राईव्हच्या मध्यभागी. खूप छान लुक वाटते आता तर. हा मरीन ड्राईव्हचा मध्यभाग. अजून एवढं बाकी आहे, चालतच फिरतोय, मग त्यानेकरून एन्जॉय मिळतो आणि माहिती आपल्याला मिळते. नरिमन पॉईंटचं एक दृश्य म्हणलं तर की लोकांना सेल्फी पॉईंट म्हणून ओळखतात. तर प्रत्येकजण सेल्फी काढतोय, तर आपण पण एक सेल्फी घेतो जेणेकरून तो थंबनेलला उपयोग येईल. चला आपण पण एक समुद्राच्या साथीने एक सेल्फी घेऊया. थोडासा ब्लॉग इथे थांबवतोय, मी सेल्फी काढतो. त्याच्या साक्षीने आपण घेतोय सेल्फी. कसं छान वाटतंय बघा मागे, खूप सुंदर दृश्य आहे हा. 365 मध्ये आपण फिरतोय. हा समुद्र तुडुंब भरलाय. वा, कसं आहे मुंबईमध्ये ही स्थान असं आहे, समुद्र ठिकाण. इथे लोक किती थकी असेल, काही विचार मनामध्ये आला असेल तरी इथे शांतता होतो आणि तो 4 गोष्टी इथे विचार करतो. समुद्राच्या साक्षीने इथे समाधान मिळतं, शांतता मिळते. त्याच्यासाठी लोक इथे समुद्रावरती मरीन ड्राईव्ह येऊन बसतात. काही गोष्टीचं डिस्कस होतं, खूप आनंद मिळतो, समाधान मिळतो. म्हणून हा मरीन ड्राईव्ह परिसर संध्याकाळच्या वेळेला फुललेला असतो. त्याचे नजराने वेगळे असतात, लोकांचा खूप क्राऊड असतो, खूप मजा वाटते. समुद्रांच्या प्रत्येक लाटा खूप आनंद देत होत्या. उसळला पाणी पाहून मनात एक ना अनेक वेगवेगळ्या विचाराची शंका निर्माण होऊन ती बाजूला सारत होता. खूप आनंदी घेत
समुद्राच्या सारखीने मजा वाटते. छान क्षण वाटते. मी व्हिडिओ चालू केला आहे. प्रत्येकजण नवीन स्वप्न किती असतो. मुंबईमध्ये येत असतो. स्वप्न प्रत्येकाचे, कोणी यश मिळतो, कोणी अपयश होतो. पण साला समुद्राच्या बाजूला आला ना, समुद्र एक शिकवतो. समुद्राची लाट एक शिकवते. अरे गड्या, घाबरू नको, धीर सोडू नको. येणारे प्रत्येक आव्हान स्वीकारून पुढे जा. जोमाने उभा राहा. आज नाही तर उद्या तुझं नवीन आयुष्य, नवीन विचार घेऊन उभा राहशील. म्हणून असा हा समुद्र परिसर शिकवून जातो आपल्याला. आणि अशा प्रकारे आपला ब्लॉग इथेच थांबवतो आहे. कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला कसं वाटते आपलं नवीन नाव. आपण जो नवीन चॅनलचं नाव बदल केलं आहे ते लिहा. आणि तुमच्याकडचं काय असं प्रसिद्ध ठिकाण असेल ते आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही तिथपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. चला भेटूया महाराष्ट्र आपला ब्लॉगमध्ये च्या पुढच्या भागामध्ये. चला, टेक केअर.